हॅलो गाईज, माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। आज सुबोधचा बड्डे आहे आणि आम्ही केक घरातच कट केला। केक जो ऑर्डर केला होता, सुबोधला स्पेशली चॉकलेट फ्लेवर आवडते, इवन मला आणि सायशाला पण चॉकलेट फ्लेवर आवडते। सो आम्ही चॉकलेट गनाचे फ्लेवर केक ऑर्डर केला केमार्टमधून आणि घरी केक कट केला। घरच्यांसोबत व्हिडिओ कॉल पण साईड बाय साईड चालूच होता। केक कट केल्यानंतर आम्हाला ॲक्च्युली डिनर बाहेरच करायचं होतं। सो इंडियन फूड खायची खरंच खूप मनापासूनची इच्छा होती। तर थोडंसं गुगल आउट केल्यानंतर आम्हाला दालचिनी इंडियन क्विझिन रेस्टॉरंट मिळालं, जे की घरापासून अगदी जवळच्याच अंतरावरती होतं। आणि आम्ही आता चाललो आहोत सेंटारा हॉटेलमध्ये। सेंटारा हॉटेलमध्येच ग्राउंड फ्लोअरवरती दालचिनी रेस्टॉरंट आहे। सो आम्ही आता तिकडे चाललो आहोत। जा आम्ही आता सेंटारा हॉटेलमध्ये एंट्री केली आहे आणि एंट्री करताच रिसेप्शनवरती वेलकमिंगसाठी वाव 2 स्टॅच्यू आहेत, गर्ल आणि बॉय दिसते मला। इकडे त्यांनी मस्तपैकी थायलंडची अशी ऑटो रिक्षा बनवली आहे। आपण आता पुढे जाऊया। सेंटारा हॉटेलमध्ये एंट्री केल्यावरती सरळ जाऊन लेफ्ट साईडलाच दालचिनी रेस्टॉरंट दिसते। या वी आर गोइंग इन दालचिनी रेस्टॉरंट। वाव, मस्त वाटते। थोडीशी इंडियन रेस्टॉरंटमध्ये आल्यासारखी फिलिंग येते। आपण बघूयात आतमध्ये अजून काय आहे। साईशा खुश होऊन जंपी करत जाते। हो, रेस्टॉरंटमध्ये वेलकमिंग केल्यानंतर तिकडच्या स्टीवर्डने आम्हाला फॅमिली बघून आणि प्लस साईशा लहान आहे तिला बघून स्टार्टरमध्ये कॉम्प्लिमेंटरी पापड ऑफर केले। सोबतच त्यांनी हराभरा कबाबसारखी काहीतरी डिश वाटत होती ती आम्हाला कॉम्प्लिमेंटरी सर्व केली। डिशबद्दल फीडबॅक विचारत होते आणि साईशासोबत खेळत देखील होते। तिला हात पाय दे किंवा बॉडी वगैरे अशी बेसिक क्वेश्चन विचारत होते। त्याच्यामुळे थोडंसं इंडियामध्ये आल्याचं फील पण वाटलं। बॅकग्राऊंडमध्ये जी काही गाणी लावली आहे ती सर्व काही बॉलिवूडचीच आहेत। सो या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल की फोन बुकिंग करतानाच आम्ही त्यांना विचारलं होतं की माझ्या हजबंडचा बड्डे आहे आज, सो तुमच्या रेस्टॉरंटमध्ये काही अशी स्पेशल सर्विस मिळेल का की बड्डे स्पेशल। सो त्यांनी एक छोटासा केक अरेंज केला होता, त्याच्यावरती हॅपी बड्डे सुबोध असं देखील प्लेटमध्ये लिहिलं होतं। आणि तुम्ही बघत आहात की रेस्टॉरंटमधला ओव्हरऑल स्टाफ देखील हॅपी बड्डे विश करायला आलेला आहे। खरंच खूप छान वाटलं, एकदम फॅमिली रेस्टॉरंट होतं। सो मेन्यू कार्ड पाहून ॲज युजल सायशाला नेहमी फ्रेंच फ्राईज लागतात। सो आम्ही स्टार्टरमध्ये फ्रेंच फ्राईज ऑर्डर केले होते, सोबतच पहाडी चिकन स्टार्टरमध्ये ऑर्डर केलं आणि मेन कोर्समध्ये आम्ही बटर चिकन आणि प्लेन बटर नान अँड प्लेन नान हे 2 नान ऑर्डर केले होते। बिकॉज जी बटर चिकन जी डिश होती त्याच्यामध्ये राईस हा कॉम्प्लिमेंटरी होता। रेस्टॉरंटचं डेकोरेशन हे खरंच खूप अट्रॅक्टिव्ह होतं। या फोटोमध्ये तुम्ही बॅकग्राऊंडमध्ये बघत असाल की आपल्या आग्र्याचा ताजमहल दिसत आहे। त्याचबरोबर त्यांनी तिरुपती बालाजी मंदिराचा देखील फोटो लावला होता। So we had been asked them for some discount, so they have offered us 10% discount on total bill. So आमचं ओव्हरऑल बिल जे झालं होतं ते 304 झालं होतं, जे की अफोर्डेबल होतं। सो माझं सांगायचं तात्पर्य हेच आहे की तुम्ही जर कतारमध्ये आहात आणि दोहाच्या जवळ तुम्हाला एखादं रेस्टॉरंट हवं आहे, जे की तुम्हाला जर नॉन व्हेजिटेरियन फूड देखील चालत असेल तर तुम्ही दालचिनी रेस्टॉरंटमध्ये नक्की जा आणि तिकडच्या जेवणाचा आस्वाद घ्या।